प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा विनंती करतोय थोडस बाजूला व्हायचंय. आर आर डोंबिवली विरुद्ध गोवन स्ट्रायकर अशी लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. हॅलो, ज्ञानज्योत क्रिकेट या स्पर्धेसाठी मिलिंदजी खानविलकर तसेच बापड गावचे तलाठी वंजूभाऊ यांचं आगमन झालंय. मॅचला सुरुवात होते. आर आर डोंबिवली सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. मिस्टर यश गाडी आणि त्याच्या जोडीला संकेत कदम हे दोन बॅटर दिसतील आपल्याला या मैदानावरती. गोवन स्ट्रायकर्सच्या वतीने गौरेश नागवेकर मॅन फ्रॉम गोवा पंचांचा सिग्नल येतोय. ओव्हर क्रमांक 1 इथे पेश करण्यासाठी सज्ज असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं वैलं षटक हाताळतोय गौरेश नागवेकर. त्याच्या विरोधात यश गाडी पाहायला भेटेल. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. पाहायचं या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव वेगाने घेतली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल. यश गाडी आणि संकेत कदमच्या माध्यमातून टीमचं खातं खोललंय. आपलं खातं खोललंय यश कदम गाडीने. 8:47 पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. यश गाडी टीमची धावसंख्या 2. फुलर लेनचा चेंडू मोठा फटका मिड विकेटला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू 1 बाउन सीमारेषा पलीकडे. यश गाडीच्या बॅट मधून हा चौकार निघतोय. टीमची धावसंख्या वाढेल. यस डीजे मैदानात दाखल झाली आहे. गौरेश नागवेकर गोवन स्ट्रायकरच्या वतीने उर्दू किट बॉलर तयार. पुन्हा एकदा मोठा फटका. हा मात्र एक्स्ट्रा कव्हरला षटकारासाठी सीमारेषा पलीकडे. यश गाडीच्या बॅट मधून हा षटकार निघतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर आमच्या कार्यकर्त्यांनी झेल पकडला तर सन्माननीय जीवन प्रल्हाद नाईक धुरे विशेष कार्यकारी अधिकारी बापर डेगाव यांच्याकडून तब्बल 500 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल. कार्यकर्त्यांनी कुठल्याही कार्यकर्त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडला तर 500 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल. जीवन नाईक धुरे टीम यांच्या माध्यमातून दमदार सुरुवात केली आहे. आक्रमण चढवलंय यश गाडीने. काय बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये धावा बनवल्यात सध्या. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला नो मॅन्स लँड मध्ये 1 बाउन सीमारेषा पलीकडे. यश गाडीच्या बॅट मधून आक्रमण आक्रमण आणि आक्रमच. थँक्यू टीजे. गौरेश नागवेकर वरती आक्रमण चढवलंय. 2 चौकार 1 षटकार. नव्या कोऱ्या चेंडूचा समाचार घेतोय यश गाडी. आर आर डोंबिवली टीमच्या माध्यमातून खेळताना दमदार सुरुवात यश गाडीच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 16 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. गोवन स्ट्रायकरच्या विरोधात इथे आर आर डोंबिवली अशी लढत आपण घेऊन आलो आहोत. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत इथे पाहायला भेटेल. उर्दू विकेट बॉलर तयार असेल. त्याच्या विरोधात सलामीचा बॅटर स्ट्रायकिंग इनला. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय. पाहायचंय मिड विकेटला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफचं क्षेत्ररक्षक करतोय. चांगली फेकी आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील.
आर आर डोंबिवलीचा विचार केला तर त्यांच्या डगआउटमध्ये मात्र उत्साहाचं वातावरण पाहायला भेटते. टीमची धावसंख्या 2ने पुढे जाते, धावसंख्या वाढते. 18 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत आर आर डोंबिवली. पुन्हा एकदा चांगला चेंडू, स्विंग अन मिस. काय गोलंदाजी केली, भन्नाट वेग पाहायला भेटला. ऑफस्टंपला अगदी घासून चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. पहिल्या ओव्हरची सांगता होते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या होते मात्र 18 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात आर आर डोंबिवली या टीमने. 6 चेंडूंचा खेळ संपलाय, 18 धावा तर स्कोर कार्ड वरती लावल्यात. यश गाडीने काय बॅटिंग केली आहे. एक षटकार, 2 चौकार त्याच्या बॅट मधून पेश केले गेलेत. 18 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केलेत. गौरेश गोवन स्ट्रायकर टीमच्या माध्यमातून टॉस जिंकला. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु इथे मात्र यश गाडी काय बॅटिंग केली आहे. आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच पाहायला भेटलंय. नवीन गोलंदाज साहिल वाईंगणकर आपल्याला पाहायला भेटेल. आर आर डोंबिवलीचा विचार केला तर देवगड तालुक्यातील हे खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. चांगली स्टार कास्ट आर आर डोंबिवलीच्या माध्यमातून. परंतु गोवन स्ट्रायकर्स या टीमचा सुद्धा विचार केला तर गोवा राज्यातले स्टार खेळाडू आपल्याला पाहायला भेटतील. टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 18 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. साहिल वाईंगणकर येतोय गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड बॅटर इथे स्वतः कॅप्टन आहेत. खराब चेंडू इथे साहिल वाईंगणकरचा पहिला चेंडू खराब. टीमचा कॅप्टन, टीमचा नेता, टीमचा मार्गदर्शक संकेत कदम आपल्याला पाहायला भेटेल आर आर डोंबिवली टीमच्या माध्यमातून. आणि त्याच्या विरोधात साहिल वाईंगणकर पाहायला भेटतोय. मॅनेटेड पॉवर प्लेचं दुसरं षटक. पुन्हा एकदा थोडेसे शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. गुडलेंथवरती टप्पा पडल्यानंतर किंचितसा बाउन झाला, परंतु इथे गती सुद्धा कमी पाहायला भेटली साहिल वाईंगणकरच्या माध्यमातून. आणि इथे मात्र डॉट चेंडू येतोय. भरपूर वेळानंतर हा डॉट चेंडू गोवन स्ट्रायकर टीमच्या माध्यमातून. गोवा राज्यातील स्टार खेळाडू इथे आपल्याला पाहायला भेटते. स्पर्धेचा पहिला दिवस, दुसरी लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. लेफ्ट हँड बॅटर मिस्टर संकेत कदम. टप्प्याचा चेंडू शोल्डर वरती आदळतोय. दुसरा चेंडू डॉट निघतोय. चांगली गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून. चला मॅचला सुरुवात करायची आहे. साहिल वाईंगणकर घेतोय. लेफ्ट हँड बॅटर संकेत कदम. गोलंदाजी मार्कवर साहिल. चांगला चेंडू, सुरेख चेंडू म्हणावा लागेल गुडलेंथवरती पुन्हा एकदा, परंतु थोडासा खालती राहिलाय. आणि इथे मात्र आतापर्यंत 3 चेंडू डॉट फेकले आहेत. पहिला चेंडू साहिलने खराब फेकला, परंतु त्यानंतर इथे 3 चेंडू डॉट फेकलेत. यानंतरच्या सर्व लढती निर्धारित 5 ओव्हरच्या राहतील. याची चारही टीमच्या कॅप्टनने नोंद घ्यायची आहे. साहिल वाईंगणकर पुन्हा एकदा त्याच्या विरोधात लेफ्ट हँड बॅटर शपल होऊन करण्याचा प्रयत्न. मोठा फटका सजवलाय पायचा या ठिकाणी. डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. अप्रतिम झेल पकडला इथे. गौरेश आहे त्या ठिकाणी आणि पहिला मोठा मासा गळाला लागतोय साहिल वाईंगणकरच्या गळाला. पहिला धक्का. एकोणीस अशी परिस्थिती आहे.
नवीन बॅटर सध्या मैदानात मिस्टर प्रकाश पराडकर जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला, देवगड तालुक्याचा विचार केला तर एक जबरदस्त बॅटर, अष्टपैलू खेळाडू म्हणून नावारूपास आलाय प्रकाश पराडकर. ग्रामीण टेनिस क्रिकेट भरपूर खेळलाय, परंतु त्याच्या विरोधात इथे साहिल वांगणकर चांगली गोलंदाजी करेल का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. 1-19 अशी परिस्थिती आहे. आर डोंबिवली या टीमची धावसंख्या प्रकाश पराडकरच्या विरोधात. चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा थोडासा खालती राहिलाय. साहिल चांगली गोलंदाजी करतोय इथे. गौरेश महागडा ठरला, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय गोवन स्ट्रायकर्स या टीमने. एक गडी गमावलाय आर डोंबिवली टीमने. 19 या धावसंख्येवरती बॅटर तयार प्रकाश पराडकर त्याच्या विरोधात. हा मात्र चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी केली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत आणि दुसऱ्या ओव्हरची सांगता होते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1-19 अशी परिस्थिती आहे. आर डोंबिवली या टीमची धावसंख्या. साहिलचा विचार केला तर या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि संकेत कदमला झेलबाद केलंय. गौरेश नागवेकरने तो झेल पकडला होता, परंतु ओव्हर क्रमांक 1 पेश करताना 18 धावा खर्च केल्या होत्या गौरेश नागवेकरने. टीमची धावसंख्या 1-19. ओव्हर क्रमांक 3 पेश करण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानात दाखल होईल, परंतु सध्या चर्चा चालू आहे. तुम्ही सध्या पाहताय आर डोंबिवली विरुद्ध गोवन स्ट्रायकर्स अशी ही लढत आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. टॉस जिंकलाय गोवन स्ट्रायकर्स या टीमने. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1-19 अशी परिस्थिती आहे आर डोंबिवली टीमची. नवीन गोलंदाज अमीर गडेकर येईल गोवन स्ट्रायकर्स टीमच्या माध्यमातून आणि त्याच्या विरोधात इथे स्ट्रायकिंग एंडला यश घाडे. 2 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅट मधून पेश केले. 18 धावांवरती खेळतोय तोच यश घाडी. त्याच्या विरोधात अमीर गडेकर. चांगला चेंडू, पुन्हा एकदा ते बाउन्स झालाय थोडासा ऑफस्टमवरून. हा चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. टप्पा पडल्यानंतर कुठेतरी गती कमी पाहायला भेटली. चांगली गोलंदाजी अमित गडेकरच्या माध्यमातून. अमित गडेकरचा विचार केला तर तो सुद्धा भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय गोवा राज्यावरती. त्याने सुद्धा क्रिकेटच्या माध्यमातून अधिराज्य गाजवलंय. चांगला चेंडू, बॅटची कडा घेऊन थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय, तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तटीयार सर्कलमध्ये. चांगली फेकी झाली आहे. डेंजर झोनला दिसत होते प्रकाश पराडकर, परंतु इथे मात्र डायरेक्ट हिट झाली नाही आहे आणि 1 धाव कंप्लीट केली आहे. टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 20 धावा. स्ट्रायकिंग एंडला प्रकाश पराडकर दिसेल आपल्याला. ज्याला अजून खातं खोलायचं आहे तो प्रकाश पराडकर पाहायला भेटतोय. त्याच्या विरोधात लेफ्ट हँड बॅटर बॉलर पाहायला भेटतोय, माफ करा. हा चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी केली आहे अमीर गडेकरने. साहिलच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. ओव्हर क्रमांक 2 पेश करताना साहिलने फक्त 1च धाव खर्च केली आहे. आता मात्र त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय मिस्टर अमीर गडेकर. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा प्रकाश पराडकर. हा मात्र चांगला चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय की काय पाहायचं या ठिकाणी. अपील होतंय. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. डिसिजन पेंडिंग असेल, परंतु तोपर्यंत 1 धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते पाहिजे, माफ करा. अमीर गडेकर चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. साहिल वांगणकर यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे.
टेक इट इझी. नॉट आउट. सेफ असेल बॅटर इथे. स्ट्रायकिंग एंडला यश गाडी पाहायला भेटेल. यश खाडीवरती अपेक्षा आहेत, कारण त्याने गौरेशवरती आक्रमण चढवलं पहिल्या ओव्हरमध्ये. अमीर गडेकर चांगली गोलंदाजी करतोय. प्रकाश पराडकर नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्रायकिंग एंडला यश गाडी आर आर डोंबिवली टीमच्या माध्यमातून. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय, तोपर्यंत एक धाव आपल्या खात्यामध्ये ऍड करेल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होते ती मात्र 22. 22 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात आर आर डोंबिवली टीमने. पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरुवात केली. 18 धावांचं योगदान. 2 चौकार 1 षटकार यश गाडीच्या बॅटमधून. परंतु प्रकाश पराडकर स्ट्रायकिंग एंडला. अमीर गडेकर गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टीअर केला. पाहायचंय डीपमधून क्षेत्ररक्षण येते. एक धाव कंप्लीट केली जाते एक्स्ट्रा कव्हरवरून. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली फेकी आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते. इथे 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 24 ला 1 अशी परिस्थिती आहे. आर आर डोंबिवली या टीमची धावसंख्या. यानंतरचा आवाज ऐकाल तुम्ही अमोलजी जमदाडे आणि मी उत्तम मुणगेकर. काही वेळासाठी रजा घेतोय. ओर टू कॉम बॉक्स अमोलजी जमदाडे सर. हॅलो, धन्यवाद उत्तमजी मुणगेकर सर. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मी मराठी समालोचक अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण आहोत देवगड तालुक्यातील बापर्डे गावामध्ये. ज्ञानज्योत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेली ही भव्यदिव्य अशी क्रिकेट टुर्नामेंट. आजची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीतील सामना क्रमांक 2 मध्ये आपण या सामन्याचा आनंद घेतो आहोत. ऑफस्टिकवरचा बॉल पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आणि त्या क्षेत्ररक्षकाकडे झेल देत सलामीचा प्रारंभीचा फलंदाज यश गाडी बॅक टू दी पॅव्हलियन. प्रारंभीच्या 3 षटकात धावांसाठी स्ट्रगलिंग कालावधी. संघर्ष चालू आहे बॅटिंग साइड कडून. RR11 डोंबिवली, RR11 मिडबाव क्रिकेट टीम संकेत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संघनायक आपल्याला पाहायला मिळतात. संकेत कदम त्यांची नुकतीच विकेट गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीमने घेतली आहे. दुसरा धक्का बॅटिंग साइडला. दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणारी टीम गोवा राज्याचं प्रतिनिधित्व करते आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर RR11 मिडबाव क्रिकेट टीम जो सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय. दोन्ही मातब्बर संघ नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतो रोहित तानवडे खातं ओपन करायचं बाकी आहे. प्रकाश पराडकर नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाजी ट्रॅकवरती व्यक्तिगत दुसरं षटक फेकण्यासाठी संघाच्या 4थ्या षटकामध्ये साहिल वांगणकर. गोवन राज्याचा गोमंतक भूमीचा ज्या वेळेला विचार होतो त्या वेळेला हा ऑलराऊंडर खेळाडू नक्की चर्चेत असतो. असे 2 ऑलराऊंडर खेळाडू गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीम मध्ये आहेत. एक गौरव आपल्याला पाहायला मिळतो जो घुंगरू या टोपण नावाने ओळखला जातो आणि त्याचबरोबर साहिल वांगणकर. हे 2 बेस्ट ऑलराऊंडर गोवा राज्यातील आपल्याला एकाच संघामधून खेळताना पाहायला मिळतात. एकरी धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाईल. 25 धावा फलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज साहिल. स्ट्राईकला बॅटर तयार प्रकाश. लेन बॉल ऑफ साइड वरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळते. पॉइंट आणि गलीच्या मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत आणि गोवन राज्याचा विचार केला, गोवन ट्रॅकरचा विचार केला तर 60-65 धावा फलकावरती असणं गरजेचे आहेत RR11 मिडबाव साठी. त्यासाठी हात खोलावे लागतील. गाडीला एक्सेलेट करावं लागेल. मोठ्या फटक्यांकडे जावं लागेल. आक्रमकता ही बचावाचं साधन आहे. आक्रमक खेळावं लागेल. रिव्हर्सचा प्रयत्न. स्विच हिट करायचा आहे. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. क्रिकेट खेळत असाल तर फुटवर्क खूप महत्वाचं आहे. हातामध्ये मोबाईल असेल तर नेटवर्क खूप गरजेचं आहे आणि यावेळेला रिव्हर्स स्वीपचा अल्टीपल्टी शॉट खेळण्याचा इथे प्रयत्न केला स्ट्रायकिंग एजच्या बॅटरने. मात्र वेगाने बीट केले. वेगाचा अंदाज येत नाहीये. साहिल तयार. चेंडू हवेत. पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये. अजून एक विकेटचं बदल. RR11 मिडबाव क्रिकेट टीम
साहिल वांगणकरला सफलता मिळते. महेश क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. दरम्यानच्या कालावधीमध्ये गोवा राज्याचं देखील लक्ष या मॅच कडे लागले. नवीन फलंदाज मैदानामध्ये दिनेश गावकर दाखल होताना आपण पाहतो. तर प्रदीर्घ अनुभव, देवगड तालुक्यासाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळणारा हा खेळाडू संघ अडचणीमध्ये असताना मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतो. दिनेश गावकर नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रकाश पराडकर. टीमला मिळाली तिसरी सफलता गोवन स्ट्रायकर्स गोवाला आणि तिसरा धक्का RR11 मिडबाव क्रिकेट टीमला. सामन्याला थोडीशी गती घ्यायची आहे. कृपया पंच याकडे लक्ष द्या. अजून बरेच सामने खेळायचे बाकी आहेत. आपण आहोत बापर्डे गावामध्ये रात्रकालीन क्रिकेट टुर्नामेंट मधील आजची पहिली रजनी, पहिली रात्र. प्रेक्षकांची अलोट गर्दी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो. दिनेश गावकर साठी रफ्तार से गिरफ्तार करते हुए वेगाने बीट केले. 140 किलोमीटरच्या वेगात बॉल, तेज तरार यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. फलकावरती धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26. खरं तर ही एक आगळी वेगळी क्रिकेट टुर्नामेंट, ज्या स्पर्धेकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित महाराष्ट्राचे लक्ष लागले. अशी महाराष्ट्रातली पहिली स्पर्धा, ज्या स्पर्धेतला होणारा नफा एका शाळेसाठी, शिक्षणासाठी, शिक्षणाच्या प्रचार प्रसारासाठी ज्ञानज्योत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ज्ञानज्योत पेटवत आपण ज्ञानाची ज्योत उजळत या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. याही वेळेला गोल्डन स्पॉटवरचा बॉल किंचितशी उंची घेतोय आणि यावरती देखील उत्तर नाहीये प्रकाश पराडकरकडे. अचूकता आहे गोलंदाजीमध्ये. गोवन स्ट्रायकर्स गोवा खूप लांबून आलेत खेळाडू, त्यामुळे तितकीच ॲक्युरसी देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अमीर गडेकर, स्ट्राईकला प्रकाश तयार. लेफ्ट हँडेड गोलंदाज, लेन बॉल अपील केले, फिंगर्स पंचांचं बोर्ड आकाशाकडे. LBW लेग बिफोर विकेट. प्रकाश पराडकर आउट. खूप चांगली गोलंदाजी अमीर गडेकरच्या माध्यमातून आपण पाहतो. RR11 मिडबाव क्रिकेट टीम बॅकफूट वरती सरकली आहे. सुरुवातीला खूप चांगला स्टार्ट मिळाला, फ्लाइंग स्टार्ट करून दिली होती सलामीच्या फलंदाज यश घाडीने. मात्र जी सुरुवात मिळाली ती सुरुवात पुढे घेऊन जाऊ शकले नाही मधल्या फळीतील फलंदाज, आणि याला प्रमुख कारण ठरले गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीमचे गोलंदाज, खास करून अमित गडेकर, साहिल वांगणकर. दोन्ही गोलंदाजाने खूप प्रभावित केले मालिकेमध्ये. गोवा राज्यातला अजून एक बेस्ट ऑलराऊंडर देखील तुम्हाला पाहायला मिळेल, रजत कुडाळकर. त्याचा खेळ तुम्ही यानंतरच्या इनिंग मध्ये पाहाल. सलामीचा पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट खेळाडू म्हणून देखील गोवामध्ये प्रसिद्ध आहे, जो आपल्याला काऊ क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत हरीश जाधव. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. श्रीदेवी पावनादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ व बापर्डे जुवेश्वर ग्राम विकास मंडळ मुंबई आयोजित याही वेळेला वेगाने अंदाज येत नाहीये. खर तर आपण पाहतो की बोलताना जिभेवर आणि गाडी चालवताना वेगावरती नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे, आणि गोलंदाजीमध्ये चेंडूवरती नियंत्रण, एक चांगलं नियंत्रणाने गोलंदाजी होते. अमीर लेफ्ट हँडेड गोलंदाज, सवेत बॉल लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट केले आणि एक टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. ज्ञानज्योत चौकार. बऱ्याच वेळानंतर हा चौकार आलाय. कोई लड़का नौकरी ढूंढ रहा हो, कोई लड़का नौकरी ढूंढ रहा हो और नौकरी ढूंढते ढूंढते उसे सरकारी नौकरी मिली.
इसी तरह ये बाउंड्री मिली। टीमची धावसंख्या 30 और पिच बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करेल का पाहावं लागेल। दुसऱ्या प्रयत्नामध्ये देखील झेल सोडलाय। जीतलो कॅचेस, जीतलो मॅचेस। रजत कुडाळकर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत। खूप क्वचित रजत कुडाळकर झेल सोडताना आपल्याला पाहायला मिळतात। ऐसा कौन है जिसमें कमी नहीं, ऐसा कौन है जिसमें कमी नहीं, आसमां के पास भी तो जमी नहीं। असा कोणता खेळाडू आहे जो चूक करणार नाहीये। ऍक्शन रिप्ले आपण मेगा स्क्रीन वरती पाहतो tenniscricket.in च्या माध्यमातून। स्ट्राइकला बॅटर तयार हरीश, याही वेळेला खोदून काढलंय, हेलिकॉप्टर उडवलंय आणि हे लँड झाले। हो क्या बात है, लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर, क्या बात है हरीश। टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतो तर 38 धावा। सुरुवातीच्या आक्रमक फलंदाजीनंतर मध्यंतरावरती चांगली गोलंदाजी झाली आणि या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी हरीश जाधवच्या माध्यमातून एक षटकार एक चौकार देखील आपण पाहिला। टीमची धावसंख्या पुढे जाते 3-4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा। शेवटचं षटक पहिल्या डावातील फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतील। स्ट्राइकला बॅटर तयार, नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीमचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं RR11 मिडबाव क्रिकेट टीमला। जो टाइम दिलेला होता षटक संपवण्याचा त्यासाठी अजून 7 मिनिटांचा कालावधी बाकी आहे। म्हणजे टाइम मॅनेजमेंट चांगली पाहायला मिळते गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीमच्या संघनायकाची। डॉट बॉल, निर्धाव चेंडू, विकेट आलाय, बॅटला ब्रस्ट करत बॉल प्रेक्षकाच्या दिशेने गेलाय। विकेटचं पतन मैदानामध्ये आणि दिनेश गावकर यांचा खेळ इथे संपतोय। विकेट नंबर 5 डाऊन। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत। विकेट कीपर आपल्याला समर्थ गवस पाहायला मिळतात। सुपरमॅन या टोपण नावाने देखील हा खेळाडू गोव्यामध्ये प्रसिद्ध आहे, समर्थ गवस। सो खूप चांगला झेल टिपलाय। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत, वेदांत जाधव स्ट्राइकला तयार। मात्र दुसऱ्या बाजूने कडवट भेदक गोलंदाजी रोहन साळगावकरची। यावेळेला हिट विकेट स्वयंचित बॅट एस्टॅनवरती आदळते आणि चेंडू एस्ट्रेक्षकाकडे जातोय। विकेट आली आहे। समोर खूप मोठा तगडा संघ आहे, ताकदवर संघ आहे। एका बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा RR11 मिडबाव बॅटिंग करत असताना गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये पुनाजी करंगुटकरच्या नेतृत्वामध्ये गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट संघ खेळत असताना बापार्डी गावची शान आणि मान उंचावणारी ही क्रिकेट स्पर्धा। खरं तर देवगड तालुक्याचा विचार केला तर देवगड तालुक्यामध्ये 4 डे नाईटच्या क्रिकेट स्पर्धा होतात। ही 4थी स्पर्धा आहे। अजून 3 स्पर्धा लगेचच तुम्हाला पाहायला मिळतील देवगड तालुक्यामध्ये। म्हणजे देवगडचा जेवढा हापूस आंबा जग प्रसिद्ध आहे तेवढ्याच नाईटच्या स्पर्धा आता मात्र प्रसिद्धीच्या झोतामध्ये येतात। हॅट्रिक बॉल ऑन हॅट्रिक
ऑफटिकच्या बाहेर पंच आमच्याकडे वळत आहेत आणि कळवत आहेत की हा वाईड बॉल आहे. अतिरिक्त चेंडू. एका अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या 39. गोलंदाजाला दंडित केले. रोहन तयार. लेग स्टिक वरचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअरला बॉल जात असताना आपण पाहतोय पहिली धाव वेगात बनवले. दुसरीचा प्रयत्न चाललाय. तिसरी धाव घेतली जाईल का पाहावं लागेल कारण स्ट्राईकला जायचंय. केतन तिर्लोटकर स्ट्राईकला आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग यांचा जो खेळाडू आहे हरीश जाधव ज्याने खऱ्या अर्थाने या सामन्याला थोडीशी गती दिली होती 2 मोठ्या फटक्यांनी, तो हरीश जाधव आपली विकेट सरेंडर करतोय. 2 धावा टीमच्या खात्यामध्ये वाढतील आणि टीमची धावसंख्या 41. नवीन फलंदाज प्रशांत आचरेकर स्ट्राईकला आपण पाहतोय केतनला. नॉन स्ट्रायकिंगला प्रशांत. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज रोहन साळगावकर. RR11 मिड बॉल बॅटिंग करत असताना लेन बॉल बीट केले केतनला. टनाटन फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. क्षमता तर आहे मात्र खूप मागे फलंदाजीसाठी केतनला ठेवले गेले. नेमकं याचं कारण काय आहे असा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडला असेल. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केले. पॉइंटला बॉलला थांबवलंय. धाव एकच येणार आहे. ज्ञानदेव कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आयोजित भव्य दिव्य अशा डे नाईट क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण भेटतो आहोत. आजच्या पहिल्या रात्रीमध्ये पहिल्या रात्रीतील सामना क्रमांक 2 तुम्ही पाहताय. पहिला सामना मनोज 11 कणकवली कसवन क्रिकेट टीम बनाम उमेश 11 वाघोटन असं आपल्याला पाहायला मिळाला. उमेश 11 वाघोटन क्रिकेट टीमने पहिल्या मॅच मध्ये स्पर्धेतला पहिला सामना जिंकत आपलं आव्हान कायम ठेवलंय. मनोज 11ला अजून एक संधी नक्की मिळेल कारण ही आहे लेग स्टेज. प्राथमिक फेरीचे 2 सामने झाल्यानंतर आपण द्वितीय फेरीला सुरुवात करणार आहोत. यानंतर बाईची घोषणा पंचांनी केली आहे. एकेरी अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जाईल 43 धावा फलकावरती आहेत आणि विजयासाठी 44 धावांचं लक्ष्य. गोवा स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीमच्या समोर 36 चेंडू 44 धावा. धन्यवाद अमोल जमदाडे सर आणि पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहोत. पहिला दिवस आहे आणि या दिवसाची प्रतीक्षा आपण गेल्या कित्येक दिवसांपासून करत होतो आणि काहीकांनी तर नोकरी व्यवसाय सुद्धा बाजूला ठेवलेत या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आणि म्हणूनच ते यश आपण पाहतोय ज्यामध्ये प्रशांतजी घाडी अर्थात अमोल घाडी याने देखील ओळखलं जातं. तर अमोल काय सांगशील तुझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीबद्दल आणि तुझ्या संघाबद्दल? सांगायचं झालं तर क्रिकेट हा माझा आवडता खेळ. म्हणजे भरपूर मी क्रिकेट म्हणजे खूप क्रिकेट पाहिलं देखील आहे, खेळलो देखील आहे आणि अशी एक आवड आहे. आणि ही जे स्वप्न होतं एक आपल्या गावात अशी स्पर्धा व्हावी, कारण आमच्या गावात बऱ्याचशा वाड्या आहेत, वस्त्या आहेत आणि या वस्त्यांमध्ये प्रत्येक वाडी ही टुर्नामेंट भरवत असते. त्यामध्ये माझी वाडी ती सुद्धा स्पर्धा भरवते. पण ही अशी एक मोठी स्पर्धा भरवण्याचं आमचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न आमचे बापर्डे जोगेश्वर मुंबई मंडळ त्याचप्रमाणे गावचं पावनादेवी शिक्षण मंडळ यांच्यामार्फत जे पूर्ण झालं आहे. खरं तर त्यांच्यामुळे हे आमचं स्वप्न पूर्ण होतं आहे आणि त्यांनी जो विश्वास आमच्यावरती टाकला आहे, इव्हन जो माझा सहकारी बाबू आहे या दोघांवरती टाकला आहे, त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार.
या लाईट्स पाहिल्यास काल रात्री आणि तू म्हणालास की माझ्या अंगावर अक्षरशः शहारे आले आणि ही जी प्रेक्षकांची संख्या तुम्ही कमवलेली आहे, आयोजकांनी जी प्रेक्षकांची संख्या कमवली आहे, प्रेक्षकांचं प्रेम या स्पर्धेला मिळते, तर प्रेक्षकाबद्दल काय सांगशील, येणाऱ्या सर्व खेळाडूंबद्दल काय सांगशील? प्रेक्षकांना म्हणजे काल जेव्हा आम्ही ट्रायल घेतली, एक म्हणजे लाईट लागल्या आणि आम्हाला असं म्हणजे अंगावरती शहारे आले की म्हणजे आम्ही एक स्वप्नच पाहतोय की काय, असं आमच्या म्हणजे पूर्ण माझे टीम असतील, जे एक माझे सहकारी आहेत, त्यांना पण असंच वाटत होतं की हे अविस्मरणीय आहे, जे बापड्यात घडणारच नव्हतं, असं एक स्वप्न आमचं होतं ते पूर्ण झालेलं आहे. आणि मगाशी मी थोडा भावूक झालो होतो, माझा सन्मान झाला, पण मी हे माझा जो सन्मान झाला त्याचं श्रेय देखील माझे सहकारी आहेत, कारण माझ्या या सहकाऱ्यांशिवाय हे पूर्ण झालं नसतं. कारण एकटा मी किंवा माझा सहकारी बाबू हे दोघांचं नाही, आम्ही लीड केलं, मेहनत देखील केली, पण त्याला आमची साथ जी मिळाली ती आमच्या सहकाऱ्यांची मिळाली आहे. आणि त्यानंतर आम्हाला आनंदवाडी टुर्नामेंट होते, आम्हाला देखील वाटत होतं बापरड्यामध्ये अशी टुर्नामेंट व्हावी, आमच्या बापरड्यामध्ये प्रेक्षक वर्ग यावेत आणि आम्हालाही आमचं नाव व्हावं. इवन हा आमच्या टुर्नामेंटचा मुख्य हेतू आहे जो शैक्षणिक, म्हणजे शिक्षणासाठी आमची जी शिक्षणासाठी एकत्र येऊन ज्ञान प्रज्वलित करू ही जी डेडलाईन आहे, म्हणजे आम्हाला खरोखर म्हणजे एक बापरडे गावाचं एक शैक्षणिक जे नातं आहे शिक्षणासाठी, म्हणजे बापरडे गाव हा शिक्षणासाठी काही करू शकतो, हे आज इथे आम्हाला दिसतंय आणि मला वाटतं संपूर्ण इथे जगप्रसिद्ध होतंय. या निमित्ताने मी एवढं सांगू शकतो. बघा मित्रांनो, स्पर्धा महत्त्वाची आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हाला प्रसिद्धी, लोकप्रियता, मानधन देतो, पण या स्पर्धेच्या माध्यमातून जो काही निधी गोळा होणार आहे तो श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळाला आपण तो नफा देणार आहोत. तर हा संकल्प घेतलेला आहे आयोजकांनी आणि त्याचमुळे प्रतिसाद सुद्धा डॉक्टर साहेबांचा मिळालेला आहे, राजू सरांचा मिळालेला आहे, पूर्ण बापड जुळेश्वर ग्रामस्थांचा मिळालेला आहे. तर हाच प्रतिसाद आपण टिकून ठेवू. तुम्ही आमच्यावर जो ठेवलेला विश्वास आहे तो सार्थ ठरू आणि तुम्हाला नक्कीच शिक्षणाच्या बद्दल बापरडे गाव किती इच्छुक आहे, शिक्षणासाठी काय काय करू शकते ते तुम्हाला नक्कीच येणाऱ्या भविष्यात पाहायला मिळेल. जाऊया पुढच्या डावाच्या दिशेने, अपडेट्स घेऊया. सोबत समालोचन कक्षामध्ये सज्ज असतील बादल चौधरी सर. थँक्यू. धन्यवाद मनीष. परत एकदा अगदी मना काळजातून देव बरे करो म्हणता शिक्षणासाठी एकत्र येऊ, ज्ञानज्योत प्रज्वलित करू या ब्रीद वाक्यासह श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ आणि बापरडे जुवेश्वर ग्राम विकास मंडळ मुंबई आयोजित ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव 2026 चो ह्यो थरार तुमच्या भेटीसाठी. दमदार सुरुवात, पहिल्या ओव्हरीमध्ये तब्बल 18 रन आणि त्यानंतर RR11 मिडबाव संघाचो डोलारो कोसळलो पत्त्याच्या बंगल्यासारखो. 6 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 43 रन आणि 44 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी स्ट्रायकर यांच्या दिशेन. नावात जरी चांदी असली तरी सुवर्ण झळाळी सध्याच्या खेळाडूच्या मागे गोवा राज्यातल्या काणका गावचो खेळाडू रजत कुडाळकर स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि बोडगेश्वर गिरीमचो साई झोरे नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. सुरला मॅन फ्रॉम सुरला साईश आणि काणकाचो रजत ही जोडी मैदानावर. 44 धावांचा टार्गेट. बॉलिंग मार्कवर अविनाश. देवगड तालुक्याचा अजून एक रत्न बॉलिंग मार्कवर. 6 ओव्हरीमध्ये 44 धावांचं लक्ष. पहिल्या बॉलवर 1 रन रजत कुडाळकरचो. 9:25 ला इनिंगची सुरुवात झाली. ही टिक टिक अगदी स्पष्ट तुमका ऐकाक येऊ होई, कारण मर्यादित वेळेत तुमका ओव्हरी पूर्ण करूची असत. साईश स्ट्रायकर यांच्या दिशेन. शफल शॉट फाईन लेगच्या दिशेन. बघता बघता चेंडू सीमा रेषा पार, पावळ्याचं पाणी पास टाक, डायरेक्ट चंद्रार. ज्ञानज्योत षटकार. साईश झोरे अगदी घाऊक स्वरूपात या इनिंगची सुरुवात केली साईशने. अवि देवगडकर बॉलिंग मार्कवर. पुढचा बॉल उडालो कारंजो मिड ऑनच्या कपडावरसून क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे प्रयत्न. दिनेश गावकर. या एफर्ट साठी दिनेश सर तुमका 100 आउट ऑफ 100.
शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केलो दिनेश गावकर सरांनी. देवगड तालुक्याचा क्रिकेट गेली अनेक वर्ष ज्या नावाभोवती घोंगावत असा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता बरेच खेळाडू, जवळपास सगळेच खेळाडू टी शर्ट, जर्सी, ट्रॅक पॅन्ट आणि स्पोर्ट्स शूज घालून खेळताना दिसतात. पण 15 ते 20 वर्षापूर्वीची एक गोष्ट थोड्या वेळ नक्की ऐकूया. रजतसाठी फुल टॉस, मिड विकेटच्या कपळावरसून चेंडू सीमारेषा पार, आश्चर्य, नवल की चमत्कार, ज्ञानज्योत षटकार. साईश झोरेचे 11 रन आणि रजत कुडाळकरचे 8 रन, टोटल धावसंख्या 19. आपण दिनेश सरांबद्दल बोलावतो. या नावाबद्दल जितक्या बोलाचा तितक्या थोडा असा. 10-15 वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात टेनिस क्रिकेटवर बॉलरांसाठी 15 अंशाचा कोणाचा नियम नाही होतो आणि त्या काळी ज्यांनी ज्यांनी दिनेश गावकरांची बॉलिंग खेळलेली असतात त्यांना अजूनही ते दुकरी अंग आठवत असतली. काय जबरदस्त बॉलिंग टाकायचे दिनेश गावकर आणि बॅटिंगची एक वेगळी स्टाईल. खास करून यंग बॉयज कुडाळ संघाचा प्रतिनिधित्व करताना दिनेश गावकर सरांनी SRM कॉलेजच्या छपरावरसून SN देसाई चौकात टोलवलेले षटकार आजही कुडाळकरांच्या स्मरणात असत. तेच दिनेश गावकर सर कव्हरच्या दिशेन स्ट्रायकर एंडवर सध्या फलंदाजीसाठी रजत कुडाळकर या खेळाडूचं नाव सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्ण परिचयाचा. 2 वर्षापूर्वी रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेत शतक ठोकणारा हो खेळाडू. तो पराक्रम टेनिस क्रिकेटमध्ये 6 आणि 8 ओव्हरीमध्ये 2 वेळा या खेळाडून आपल्या नावे केलेलो असा. तो रजत कुडाळकर अलॉंग विथ द कार्पेट दिनेश गावकर स्क्रीनवर सुंदर दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुनो. 2 वर्षापूर्वी प्रिन्स समादेवी कलेश्वर मित्र मंडळाच्या स्पर्धेत बहारदार फलंदाजीच्या जोरावर बेस्ट बॅटर यो किताब आपल्या नावे करून ज्यांनी कुडाळ जिंकला तो रजत कुडाळकर. गोमंतक भूमीचो एक दर्जेदार खेळाडू त्याला साथ देताना साईश झोरे. नुकतीच संपलेली गोवा राज्याची एक दर्जेदार व्यावसायिक स्पर्धा सुद्धा साईशने गाजवली. तो साईश धावसंख्या 20 रनचावर 44 पाठलाग. आवाज तर इलो पण साईश पंचांच्या निर्णयाची वाट बघतो नाही. तो निघालो माघारी. ही पहिली ज्ञानज्योत विकेट. नंबर 3 च्या महत्वाच्या पोझिशनवर साहिल वांगणकर नंबर 3 च्या महत्वाच्या जागेवर. धावसंख्या स्थिरावलेली 44 पाठलाग, रन झाले 20. महेश कोनाडकर टीम ओनर असत, गोवन स्ट्रायकर गोवा संघाचे. सध्या तरी आपल्या खेळाडूंच्या कामगिरीवर खुश असत. मित्रांनो, आजपर्यंत मोठमोठ्या स्पर्धेंचे आयोजक तुम्ही बघले असतले, मोठमोठ्या टीमचे टीम ओनर तुम्ही बघले असतले, पण 10 लाखाच्या स्पर्धेचा आयोजक स्पर्धेच्या उद्घाटनापासून बक्षीस वितरणापर्यंत हाफ पॅन्टीमध्ये फिरता ह्या जगातला एकमेव उदाहरण असा. महेश भाई, मनपूर्वक स्वागत असा तुमचा देवगड भूमीवर. 20 धावफलक, ओव्हरपिच चेंडू
कव्हरच्या दिशेने दिनेश गावकर चेंडूच्या मागे 2 धावा तर नक्की असत. दिनेश गावकरांचे प्रयत्न अपुरे राहिले. चेंडू सीमारेषा पार येऊन पावलो. ज्ञानज्योत चौकार. करणारे खेळाडू स्थिरावली. धावसंख्या 24 रनचा. लोअर फुल टॉस मिडॉनच्या दिशेन 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमारेषा पार. ज्ञानज्योत चौकार. या चौकारानिशी बदललो धावफलक 28 रनचा. पणजी नगरीन सुद्धा दर्जेदार खेळाडू दिले. साजू बॉन्ड, मुख्त्यार कादरी हे पणजीचे काही दर्जेदार खेळाडू आणि त्याच खेळाडूंच्या पठडीत तयार झालेलो स्ट्रायकर यांच्या दिशेने सलग 2 चौकारांचो राजा साहिल वांगणकर. मिडॉनच्या दिशेन हलक्या हाताचो फटको. मालवणी भाषेत मौशीत ज्याका म्हटली जाता. मौशीत आणि खर्शीत कोकणातल्या नांगरणीच्या भाषेतले शब्द. 2 खर्शीतले चौकार आणि त्यानंतर एक मौशीत सिंगल. धावसंख्या बदलली 29-29. करूच्या असं 44. दमदार सुरुवात. खरा तर RR11 मिडबाव संघ गतवर्षी रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची मानाची स्पर्धा जिंकलेलो संघ. आज सुरुवात तर अगदी दमदार केली पण त्यानंतर काय झाला काय कळलं नाही. कोणाची नजर लागली, कोणी लिंबू फिरायला. थिएटरच्या बाहेरच्या सायकल स्टँड जसो एक सायकल कोसळल्यानंतर कोसळता तशी पहिली इनिंग कोसळली. 44चा टार्गेट आणि आता खेळ सरलो पहिल्या 2 ओव्हरींचो. धावसंख्या स्थिरावली 30 रनसावर. 14 रनसांची फक्त गरज असा. रजत कुडाळकर आणि साईश झोरे ही जोडी मैदानावर. खरा तर टेनिस क्रिकेटमध्ये 6 बॉल 6 ओव्हरी किंवा 8 ओव्हरीमध्ये सेंचुरी ठोकणं ह्या खूप कठीण काम असा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ह्या काम 2 खेळाडूंनी आतापर्यंत केला. 2 वर्षापूर्वी कुंदे प्रीमियर लीग मध्ये पंकज परबने आणि शिरोड्याच्या अक्षय घाटवळने कर्नाटकाच्या मैदानावर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ह्या काम यापूर्वी गोय राज्याच्या खेळाडून केला. रजत कुडाळकरने ह्यो पराक्रम त्यांनी 2 वेळा केलो. आणखी एकदा केल्यान गोवा राज्यात. पण आज गोवन स्ट्रायकर या टीमीत 2 खेळाडू असे असत ज्यांनी टेनिस क्रिकेटवर सेंचुरी टेकली. एक रजत आणि एक दुसरो खेळाडू ज्यांनी 39 बॉलमध्ये सेंचुरी केली. फायनेस्ट ऑलराऊंडर ऑफ द गोवा. आणि आज जो नेतृत्व करता गोवन स्ट्रायकर गोवा संघाचा पुनाजी कणगुटकर. धावसंख्या जाऊया मैदानावर बघूया. झाले 30 रन. करूच्या असं 44. 14 रनसांची गरज. गोलंदाजीत बदल प्रशांत आचरेकर. खरं तर या खेळाडूंकडून खूप अपेक्षा असा. आमचे स्थानिक खेळाडू असत. या भूमीवरचो प्रत्येक कोपऱ्यान कोपरो त्यांच्या परिचयाचो असा. खाचान खळगो त्यांच्या माहितीचो असा. आणि त्यामुळे आज अपेक्षा RR11 मिडबाव संघाकडून. योगेश पेंडकरच्या नेतृत्वाखाली राजश्री ताईंका रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचा विजेतेपद गतवर्षी मिळाला. यावर्षी अजून एका विजेतेपदाची प्रतीक्षा नक्की. शफल शॉट इनसाइड आउट. लंगॉपच्या कपडावरसून बघता बघता चेंडू सीमा पार. ज्ञानज्योत चौकार. षटकार. रन झाले 40. आम्ही तुमका 6 ओव्हरी खेळवलो पण आम्ही 6 ओव्हरी खेळण्याच्या नादात रवाचव नाही. लवकर सरवतलो. 4:30 वाजता येलो. थोडीशी विश्रांती घेतलो कारण यानंतर विजेत्या टीमचो लगेच सामनो असा. पहिल्या मॅच मध्ये उमेश 11 वाघोटणने विजयाची चव चाकली. दुसऱ्या मॅच मध्ये गोवन स्ट्रायकर गोवा संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावर. फक्त 4 रनसांची गरज. तिसरी लढत लगेच तुमच्या भेटीसाठी येतली 2 विजेत्या संघांमध्ये. शफल शॉट फुल टॉस मिड विकेटच्या कपडावरसून जडी स्थळी काष्टी पाषाणी. ज्ञानज्योत सिक्सर आणि सामना समाप्त. गोवन स्ट्रायकर गोवा